जालन्यात केवायसी करण्यासाठी सीएससी सेंटरवर शेतकऱ्यांना चक्रा माराव्या लागतात। मागील वर्षाच्या दुष्काळी अनुदानाच्या याद्या तहसील कार्यालयामार्फत तयार करण्यात आल्या असून त्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या। या यादीतील विशिष्ट क्रमांक हा त्या शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी महत्त्वाचा असतो। त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला केवायसी करणं बंधनकारक आहे, कारण केवायसी केल्याशिवाय संबंधित शेतकऱ्याचं अनुदान त्याच्या खात्यावर जमा होत नाही। त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून केवायसी करण्यासाठी सेतू केंद्रावर शेतकरी चक्रा मारतोय। मात्र वेबसाईट चालत नसल्याने शेतकऱ्याला तिथेच ताटकळत बसावं लागतं। त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या समस्या दूर कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होतीये। 4 तारखेला यादी आलेली 4 एप्रिल 2 लोकांच्या पोटांमधून इतक्या केवायसी झालेले आहे। दररोज शेतकरी सीएससी सेंटरवर येऊन चक्रा मारत आहे, पण सर्व्हर ती साईट चालत नसल्यामुळे शेतकरी परेशान होत आहे आणि याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही। काल तुम्ही माई सेवा केंद्र चालक आहात आणि ह्या केवायसी करण्यासाठी नेमकी काय अडचण येते? मी हेच सांगेल की प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्या साईट सुरळीत करून द्यावी, जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही। अपरात्री लोक येतात केवायसी करण्यासाठी, पण साईट चालत नाही। आम्ही पण रातभर जागून केवायसी करण्याचा प्रयत्न करतो। रातभर एखाद्या वेळेस चालली त्यावेळेस 2-3 केवायसी होतात, त्यानंतर होत नाही। तर एवढंच गव्हर्नमेंटने थोडासा प्रयत्न करून साईट सुरळीत करून द्यावी आणि लोकांची केवायसी लवकरात लवकर करून देण्यात यावी।